केवळ आपण संख्यात्मक विचार नाही करत आहोत, तर त्या निर्माण होणाऱ्या वाङ्मयाचा वाङ्मयीन दर्जासुद्धा, त्याची गुणवत्तासुद्धा आपण जर बघितली, तर मराठी कवितेच्या क्षेत्रामध्ये खानदेशातील लेखकांनी जेवढं वाङ्मयदृष्ट्या मौलिक असं योगदान केलेलं आहे, त्या तुलनेमध्ये इतर वाङ्मय प्रकारांमध्ये फार कमी नावं आपल्याला दिसून येतात. म्हणजे कथा कादंबरीच्या बाबतीमध्ये मी सांगत होतो की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 90च्या दशकानंतर काही महत्त्वाचे कथाकार आणि कादंबरीकार खानदेशाने मराठी कथात्मक साहित्याला दिलेले आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्यांनी फार महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांची म्हणजे अशोक कौतिक कोळींसारखा लेखक असेल किंवा रवींद्र पांढरेंसारखे कादंबरीकार असतील, संजीव गिरासेंसारखे कथाकार असतील, यांनी आपल्या लेखनाची कथा कादंबरी लेखनाची नोंद घ्यायला मराठी साहित्य वर्तुळाला भाग पाडलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. ही निश्चितच महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे नाटक हा जो वाङ्मय प्रकार आहे तो खानदेशातून खूप मोठ्या प्रमाणावरती भरघोस स्वरूपात निर्माण झालेला आहे असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे एकांकिका स्पर्धांची आपल्याकडे रेलचेल आहे. अलीकडच्या काळामध्ये जळगाव शहरातील परिवर्तनसारख्या संस्थेने एकांकिका स्पर्धा आयोजित करून आणि अभिवाचनाचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून या नाट्य चळवळीला चालना दिलेली आपल्याला दिसून येते. पण तरी नाटककार म्हणून, नाट्य लेखक म्हणून आपल्याकडे खूप मोठी नावं असलेली दिसून येत नाही. त्यातही अनिल सोनार आणि वारा सोनार यांनी जे नाट्यलेखन केलेलं आहे ते मराठी नाटकाच्या क्षेत्रामध्ये महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे खानदेशातून नाटककारांच्या नव्या पिढीच्या आगमनाची प्रतीक्षा आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो. ललित गद्य आणि वैचारिक गद्य हे असे दोन वाङ्मय प्रकार आहेत की जे अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 80-90च्या काळानंतर यांचा खूप मोठा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ललित गद्यामध्ये चरित्र, आत्मचरित्र असेल, प्रवास वर्णन असेल, लघुनिबंध असेल, निबंध असेल, अनुभव असतील, आठवणी असतील, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं लेखन आलेलं आहे. आणि अशा वेगवेगळ्या स्वरूपाचं लेखन करणारी मंडळी खानदेशामध्ये 90 नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेले आपल्याला दिसून येतात. 90च्या पूर्वीही ललित गद्याच्या क्षेत्रामध्ये काही महत्त्वाची नावं आपल्याला दिसतात. आपल्याला सहज आठवल की अनंतराव पाटील, सुलभा भानगावकर असतील, वारा सोनार असतील, गणेश चौधरी, ही मंडळी आहेत की ज्यांची नावं सहजपणे ललित गद्याच्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येतात. 90 नंतरच्या काळामध्ये अशोक कोतवाल यांच्या ललित गद्याने मराठी ललित गद्याची उंची ही वाढवली आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे जयंत पाटील असतील, विश्वास पाटील असतील, यांनीही अतिशय लक्षवेधक असं ललित गद्य लेखन केलेलं आहे. वैचारिक गद्याचा किंवा वैचारिक लेखनाचा जर का आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की खानदेशातल्या वृत्तपत्रांमधून सातत्याने लिहिणारी काही मंडळी ही स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आहेत. म्हणजे सहज आठवते मला की धुळ्यामधनं आपला महाराष्ट्र या दैनिकाच्या संपादकीय लेखाचं काम प्राचार्य डॉक्टर जे खैरनार हे अनेक वर्ष करत होते आणि त्यांच्या या संपादकीय लेखांचं पुस्तकही नंतरच्या काळामध्ये प्रकाशित झालेलं आहे. तर समकालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक घटना घडामोडी याच्यावरचं चिंतनात्मक आणि वैचारिक स्वरूपाचं, विवेकात्मक स्वरूपाचं भाष्य या वैचारिक लेखनातून आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा स्वरूपाचं लेखन अलीकडच्या काळामध्ये प्राध्यापक डॉक्टर मसू पगारे यांनी आरोळीसारख्या त्यांच्या लोकमतमधल्या सदरामधून आणि अन्य ठिकाणी सुद्धा सातत्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे वैचारिक लेखनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खानदेशची एक स्वतंत्र ओळख या लेखकांनी निर्माण केलेली असं आपल्याला दिसून येतं. खानदेशातील स्त्रियांच्या लेखनाचा जर आपण स्वतंत्रपणे विचार केला तर आपल्याला दिसेल की खानदेशातील स्त्रियांच्या लेखनाची खूप समृद्ध, सलग आणि अखंडित अशी परंपरा आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. एकूणच मराठीतलं स्त्रियांचं लेखन हे दीर्घकाळपर्यंत रोमॅन्टिक स्वरूपाचं, आत्मकेंद्रित स्वरूपाचं असं लेखन आहे याची आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे खानदेशातल्या स्त्रियांच्या लेखनाकडे आपण जर पाहिलं म्हणजे सुशील पगारिया, सुलभा भानगावकर या आधीच्या काळातल्या लेखिका त्यांनी लिहिलेल्या कविता बघितल्या, त्यांनी लिहिलेलं ललित गद्य बघितलं तर ते अतिशय हळव्या, भावुक अशा भावना व्यक्त करणारं लेखन आहे असं आपल्याला दिसून येतं. पण अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की नजूबाई गावितांसारखी लेखिका ही खानदेशामधनं लिहिते आहे आणि तिच्या लेखनाची दखल ही महाराष्ट्राच्या पातळीवर, भारताच्या पातळीवर एवढंच नव्हे तर जागतिक पातळीवर घेतली गेलेली आहे असं आपल्याला दिसतं. आधोरी त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी, भिवा फरारी हे त्यांचं लेखन, हे नवसा भिल्लिणीचा एल्गार हे त्यांचं लेखन, हे कथात्मक कादंबरी अशा स्वरूपाच्या साहित्याच्या रूढ चौकटी मोडणारं लेखन आहे. आणि म्हणून नजूबाई गावितांचं लेखन हे खानदेशातल्या स्त्रियांच्या लेखनाची एक ओळख आहे. पण अजूनही आपण पाहिलं तर खानदेशामधल्या स्त्रियांचं कथा, कादंबरी, कविता या वाङ्मय प्रकारामधलं लेखन हे अजून मोठ्या प्रमाणावर होण्याची, ते प्राथमिक पातळी ओलांडून त्याच्या पलीकडे जाण्याची गरज आहे असं आपल्याला दिसून येतं.
अलीकडेच अलका कुलकर्णी, डॉक्टर अलका कुलकर्णी यांनी चकवा नावाची कादंबरी लिहिली, जी डाकिण प्रथेवरची कादंबरी आहे. त्यांच्या आजूबाजूला जे घडत होतं ते विश्व त्यांनी त्या कादंबरीमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा स्वरूपाचे अनुभव स्त्रियांच्या लेखनातून खूप कमी प्रमाणात येतात आणि खानदेशातल्या स्त्रियांच्या लेखनामध्ये अशा प्रकारच्या अनुभवाचं चित्रण घेणं हे आवश्यक आहे असं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे खानदेशामधल्या स्त्रियांच्या लेखनाला अजून खऱ्या अर्थाने प्रारंभ व्हायचा आहे असं आपल्याला दिसतं. अलीकडच्या काळामध्ये दोंडाईच्या येथील लतिका चौधरी यांनी त्रिकोणातील वादळ पेलताना ही कादंबरी लिहिलेली आहे. तो एक चांगला प्रयत्न आहे, पण अजूनही त्यांना खूप मोठी झेप कादंबरी लेखनाच्या बाबतीमध्ये घ्यायची असं आपल्याला निश्चितच म्हणता येऊ शकतं. त्याच्यामुळे खानदेशातील स्त्रियांच्या लेखनाला खूप मोठा अवकाश येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध होईल असं आपल्याला दिसतं. खानदेशातील साहित्याचा विचार करताना मी आधीच म्हटलं की हा खानदेशातील सांस्कृतिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून खानदेशातील साहित्य आपण लक्षात घ्यायला हवं. तर म्हणून खानदेशातील सांस्कृतिक जीवनाची वेगवेगळी अंग आहेत की जी साहित्याशी निगडीत आहेत. म्हणजे खानदेशातील चळवळी असतील, त्या केवळ राजकीय स्वरूपाच्या चळवळी नाही तर त्या सामाजिक सांस्कृतिक स्वरूपाच्या चळवळी असतील. म्हणजे खानदेशामध्ये झालेल्या सामाजिक सांस्कृतिक चळवळींचा या खानदेशातल्या साहित्य निर्मितीशी काय अनुबंध आहे याची पण चर्चा या अभ्यासाच्या विषयाच्या निमित्ताने आपण करण्याची गरज आहे. म्हणजे खानदेशातील दलित चळवळ असेल, या दलित चळवळीने खानदेशातल्या साहित्य निर्मितीला चालना दिली का, दिली तर कशा प्रकारे दिली आणि त्याच्यातून कोणत्या प्रकारचं साहित्य निर्माण झालं या संदर्भातली मांडणी करणं आवश्यक आहे या अभ्यासामध्ये असं मला वाटतं. त्याचप्रमाणे खानदेश हा तसा ग्रामीण कृषी प्रधान प्रदेश आहे. तर या परिसरातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचे जीवन, त्यांचा अनुभव याचं चित्रण खानदेशातल्या साहित्यातनं कशा प्रकारे आलेलं आहे या संदर्भामध्ये देखील आपण एक वेगळ्या पद्धतीने चर्चा करू शकतो, मांडणी करू शकतो. तिसरा एक मुद्दा आहे की खानदेशामधल्या वृत्तपत्र आणि नियतकालिकांची एक परंपरा आपल्याला 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते आजतागायत दाखवता येते. त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की वृत्तपत्रांची एक परंपरा आहे ज्याच्यामधनं वेगवेगळ्या स्वरूपाच्या खानदेशातल्या लेखनाला चालना मिळाली. त्याचप्रमाणे खानदेशातून निघालेली नियतकालिका आहेत. आपण खानदेशातल्या साहित्याचा विचार करतोय तर खानदेशातल्या वाङ्मयीन नियतकालिकांचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसेल की 1885 साली जळगाव येथून नारायण नरसिंह फडणीस यांनी काव्यरत्नावली नावाचं एक नियतकालिक सुरू केलं की ज्याची मराठी नियतकालिकांच्या इतिहासामध्ये नोंद केली जाते की हे दीर्घकाळ चाललेलं एक नियतकालिक होतं की जे काव्याला वाहिलेलं होतं. आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासामध्ये काव्यरत्नावलीने एक महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. कारण 19व्या शतकाच्या शेवटी जी कविता लिहिणारी आधुनिक कवींची नवीन पिढी उदयाला आली, केशवसूत, बालकवी, भा. तांबे, चंद्रशेखर, दत्त, रेंदाळकर, नावा टिळक या सगळ्या, गोविंदाग्रज या सगळ्या आधुनिक कवींच्या नव्या पिढीच्या कविता छापण्याचं काम नारायण नरसिंह फडणीस यांनी काव्यरत्नावलीच्या माध्यमातून केलेलं आहे. या काव्यरत्नावलीचे अंक जर आपण पाहिले तर त्याच्यामधनं आपल्याला त्या 100 वर्षांपूर्वीच्या आधुनिक मराठी कवितेचे एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. हे फार मोठं मौलिक काम आधुनिक मराठी कवितेच्या बाबतीमध्ये काव्यरत्नावली या जळगावहून निघणाऱ्या नियतकालिकाने केलेलं आहे. तर याच पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये कवितारती नावाचं नियतकालिक 1985 साली पुरुषोत्तम पाटील यांनी धुळ्याहून सुरू केलं आणि हे नियतकालिक कविता आणि कवितेची समीक्षा याला वाहिलेलं आहे. गेली 35 वर्ष ते सुरू आहे आणि या नियतकालिकाच्या माध्यमातूनही गेल्या 30-35 वर्षांमधल्या आधुनिक मराठी कवितेचा एक व्यापक पट कवितारतीने उभा केलेला आपल्याला दिसून येतो. मधल्या काळामध्ये आपल्याला दिसतं की अनियतकालिकांची चळवळ निर्माण झालेली आहे मराठी साहित्यामध्ये आणि त्याच्यातनं कविताच भरपूर मोठ्या प्रमाणावर छापून आलेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे खानदेशातून सुद्धा असे काही प्रयत्न झालेले आहेत. मला माहीत असलेला एक प्रयत्न म्हणजे प्राध्यापक राजा महाजन यांनी एक अनियतकालिक चालवलं होतं काही काळ. त्याचे किती अंक निघाले ते काही कळालं नाही, पण त्यांनी एक अनियतकालिक चालवण्याचा प्रयत्न केला होता. ते अनियतकालिक होतं अंतर्देशीय पत्रावरती. त्या अंतर्देशीय पत्राच्या पानावरतीच त्यांनी काही कविता, काही थोडक्यात शेर, गझल अशा स्वरूपाचं लेखन करून ते प्रकाशित केलं होतं खाजगी वितरणासाठी. आपल्या आपल्या जवळच्या मित्रपरिवारामध्येच ते केलं होतं. म्हणजे असेही काही प्रयत्न झालेले आहेत. जळगाव शहरामध्ये, धुळे शहरामध्ये साहित्यविषयक काही संस्था या स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये उभ्या राहिल्या, ज्या साहित्यविषयक संस्थांमधून काही कार्य उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ती महाराष्ट्र साहित्य परिषद सारख्या संस्थेच्या शाखा असतील किंवा अन्य विविध प्रकारच्या संस्था असतील की ज्याच्यामधनं साहित्यविषयक कार्य करण्याचा प्रयत्न झाला, त्याचीही नोंद आपण घ्यायला हवी. त्या माध्यमातून झालेले उपक्रम, आयोजित केलेले कार्यक्रम किंवा खानदेशामध्ये झालेली लहान मोठीच वेगवेगळ्या प्रकारची साहित्य संमेलनं असतील, या सगळ्यांच्या नोंदी आपण केल्या पाहिजेत.
त्यांची माहिती आपण घेतली पाहिजे आणि तो ठेवा आपण जतन करत असताना तो ठेवा अधिक वेगळ्या पद्धतीने आपल्याला येणाऱ्या पिढ्यांपर्यंत कसा पोहोचवता येईल याचा विचार आपण करायला हवा. मला माहिती की खानदेशातले साहित्य हा खूप विस्तृत विषय आहे. त्या संदर्भातले काही मुद्दे काही दिशा सूचित करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. साहित्याची समीक्षा आणि साहित्याचं संशोधन हा पण साहित्याशीच निगडीत असलेला भाग आहे. पण या ठिकाणी मी खानदेशातील साहित्याचा विचार करताना समीक्षा आणि संशोधन याला थोडं बाजूला ठेवतो, कारण तो एक पुन्हा विस्तृत चर्चेचा विषय आहे. मला असं वाटतं की मी ही जी काही मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामधनं खानदेशातील साहित्य या विषयावरच्या या वेबिनारला चालना मिळेल. पुढच्या सत्रामध्ये या विषयाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या उपविषयांवरती अभ्यासक आपली मतं मांडतील, चर्चा करतील आणि या वेबिनारला संपूर्णता देतील, साफल्य प्राप्त करून देतील अशी आशा मी व्यक्त करतो. मला या ठिकाणी आपण सर्वांनी बीजभाषण करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजक महाविद्यालयाचे आणि ऐकणाऱ्या सर्व मित्रांचे मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.